त्याचबरोबर निलेश कारकर हे देखील चांगले खेळाडू आहेत. नीलकंठेश्वर उल्वे या टीमचे ते खरं तर संस्थापक आहेत, फाउंडर आहेत. आणि आज या दोन्ही व्यक्तिमत्वांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. तर मॅच सुरू करायची लगेच. बोर्ले टीम क्षेत्ररक्षण सजवा. अगोदरच तुम्ही आले नव्हते टॉस साठी आणि टॉस आम्ही विन दिलाय पोएंजे टीमला. या स्पर्धेच्या नियमाप्रमाणे जो संघ उपस्थित राहणार नाही त्या संघाला त्यांच्या समोरील संघाला टॉस विन दिला जाईल. तसा टॉस विन दिला पोएंजे टीमला, कारण टॉस फार महत्वाचा आहे मित्रांनो. या स्पर्धेमध्ये जो जो टॉस जिंकतो तो बॅटिंग घेतो आणि तो संघ जिंकतोय. आतापर्यंत इतिहास राहिलाय, प्रत्येक पहिल्या रात्रीपासून सर्व बॅटिंग वाले संघ जिंकलेत. एक संघ फक्त वगळला तर सर्वचे संघ सर्वप्रथम बॅटिंग करून जिंकलेत. त्यामुळे टॉस फार महत्वाचा ठरेल या मॅच मध्ये. परंतु मी विनंती करेन की आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजवा. मॅच जशी सुरू होईल मायक्रोफोनवर तुम्हाला नवीन आवाज ऐकायला मिळेल भावेश घरत अर्थातच खारपाड यांचा. धन्यवाद रिव्हॉल्व भाई. आर्या स्पोर्ट्स सिद्धेश ट्रॉफी 2024 चं शानदार आयोजन सन्माननीय राकेश भाई, रुपेश भाई, संजय भाई यांच्या आयोजनाखातर ही स्पर्धेची आजची तिसरी रजनी. या ठिकाणी राकेश भाईंच्या प्रेमाप्रती बरेचशी मांदी आली. व्यासपीठावरती मान्यवर क्रिकेट प्रेमी मैदानावरती काही क्षणातच सामना सुरू होत आहे. बोर्ले विरुद्ध पोएंजे, दोन्ही एकाच विभागातील संघ. दरम्यान मंदार आणि दीपक स्ट्राइक वरती. मंदार नॉन स्ट्राइकिंग वरती. दीपक स्वतःचं वैयक्तिक आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज. दर्शन आणि इथं मात्र सन्मान केलाय. पहिल्या चेंडूवरती घणाघाती असा प्रहार केलाय. पहिल्या चेंडूवरती येत आहे दमदार सिक्सर. काय फटका मारलाय मंदारनं. सरळ चेंडू येऊन स्थिरावतोय. मंचावरती 6 धावांना सुरेख सुरुवात होत आहे पोएंजे संघाची. मंदार काहीसा या ठिकाणी प्रभावित करते आपल्या संघाला. गोलंदाज पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची फेकी होतोय. सरळ चेंडू जाऊन स्थिरावतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये एक सुंदर असा चेंडू. गोलंदाज दर्शनच्या माध्यमातून स्पर्धेचं शानदार असं आयोजन, नेत्रदीपक असं आयोजन सन्माननीय राकेश भाई, विद्यमान सरपंच रुपेश भाई यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा निर्धाव चेंडूच्या या ठिकाणी सांगता होतोय. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू फेकलेत. गोलंदाज दर्शन यानं शांत असं क्रिकेट. हवेमध्ये थोडासा या ठिकाणी गारवा आहे. थंडीचे दिवस असताना फलंदाजांच्या रक्तामध्ये या ठिकाणी गरम रक्त उसळा घेत आहे. दरम्यान पुन्हा एकदा तिसऱ्या निर्धाव चेंडूची फेकी. पहिल्या चेंडूवरती मात्र दर्शनाने चेंडू फेकला होता. त्याच पहिल्या चेंडूवरती खणखण असा एक षटकार आला होता. मंचाच्या दिशेनं 6 धावांनी कुठेतरी संघ स्थिरावतोय. 3 निर्धाव असे चेंडू फेकले गेलेत. गोलंदाज दर्शनच्या माध्यमातून सुंदर अशी सुरेख गोलंदाजी होते. आणि इथं मात्र चेंडू जाऊन पायावरती आदळतोय. लेग बाईची मोठी अपील होती मात्र या ठिकाणी पंच अनुभवी लेग बाईच्या स्वरूपात एका धावाने धावसंख्येत भर पडली. धावसंख्या होत आहे बिनबाद 7. पोएंजे विरुद्ध बोर्ले या 2 संघांदरम्यान मैदानावरती सामना चालू आहे. उपस्थित सर्व क्रिकेट खेळाडूंचं, क्रीडा रसिकांचं सिद्धेश ट्रॉफीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. या ठिकाणी आमचे मित्र रिव्हॉल्व भाई यांनी या ठिकाणी एक छोटीशी संधी दिली, त्याबद्दल मी शतशः ऋणी आहे. पुन्हा एकदा मंदार फलंदाजीसाठी तयार. गोलंदाज दर्शन आणि इथं मात्र चांगले या ठिकाणी दर्शन घडवलंय. फलंदाज मंदारच्या ठिकाणी खेळी समाप्त होत आहे. दीपक मैदानाच्या बाहेर जातोय. काहीशी निराशाजनक फलंदाजी. इथं मात्र 6 धावांवरती खेळतोय फलंदाज मंदार.
नवीन फलंदाज येतोय मैदानावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक असताना पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी खणखणीत असा षटकार आला होता. 6 धावांनी आपले इरादे स्पष्ट केले होते फलंदाज मंदार यानं. नवीन फलंदाज दत्ता आपल्या संघासाठी अर्थातच पोंजे संघाचा फलंदाज. इथं मात्र दत्ताला कुठेतरी धाव घ्यावी लागेल आपल्या संघासाठी. मोठे फटके खेळावे लागतील. एक मोठी समाधानकारक अशी धावसंख्या उभारावी लागेल आपल्या संघासाठी दत्ता आणि मंदारियाला. नक्कीच भावेश, आपण पाहतोय या मुख्य स्क्रीनवर पाहिलं तर आमदार चषक 2024 श्री निलेश खारकर युवा नेते भाजप यांना तुम्ही पाहू शकाल भव्य दिव्य स्क्रीनवर. खरं तर निलेश शेठ खारकर भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा अध्यक्ष उल्वा नोड शहर. आणि या खरं तर दानशूर व्यक्तिमत्वाला तुम्ही थेट स्क्रीनवर पाहू शकाल. ओलेगावच्या एंडनं गोलंदाज प्रतीक पहिल्या चेंडूवरती गडी बाद होतय. मंदार सलामीला मंदार इथं मात्र मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा एक निराशाजनक फलंदाजी होते पोंजे संघाच्या वतीनं. तर नक्की स्कॉट बिहाइंड द विकेट आपल्याला विकेट पाहायला मिळाली. परंतु पुन्हा एकदा आपण थेट स्टेजवर जाऊ. या व्यासपीठावर असणारी भव्य दिव्य स्क्रीन. खरं तर पुन्हा एकदा निलेशजी खारकर युवा नेते भाजप यांना पाहू शकाल. एक यशस्वी आयोजक देखील आहेत. आणि निलेश शेठ खारकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांची जी फॅमिली अगदी खुश फॅमिली म्हणून या त्यांना ओळखलं जातो. जबरदस्त खरं तर एन्जॉयमेंट फॅमिली म्हणायची झाली तरी ते राजकीय क्षेत्राच्या बाजूला किंवा क्रीडा क्षेत्राच्या बाजूला तुम्ही त्यांना पाहिलं तर एक एन्जॉय फॅमिली म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ते निलेश शेठ खारकर यांना आपण मुख्य स्टेजवर पाहता. आणि त्यांच्या बाजूला धीरज ओवलेकर अर्थातच एक युवा कार्यकर्ते आणि तेवढेच युवा उद्योजक म्हणून त्यांना पाहिलं जातं ते धीरज ओवलेकर. युवा नेते भाजपा निलेश खारकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि मैदानावरती वळतोय. ओले गावाच्या एंडनं गोलंदाजी करतोय. प्रतीक पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवली. गोलंदाज प्रतीक यानं यष्टिरक्षकांना मात्र अतिशय सुंदर असा झेल टिपला आणि मंदारच्या खेळीची समाप्ती झाली. नवीन फलंदाज येतोय दत्ता. स्ट्राईक वरती पाहूया बॅटमधून किती धावांचं योगदान आपल्या संघासाठी देते. इथं मात्र चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये अडवला जातोय. दरम्यान निर्धाव चेंडूची या ठिकाणी पुन्हा एकदा सांगता होतंय. गोलंदाज अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतायत. पहिलं षटक फेकलं दर्शनानं. दुसरं षटक प्रतीक सुंदर असं क्षेत्ररक्षण सुंदर अशी साजेशी अशी गोलंदाजी. आणि इथं मात्र कव्हर आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. चेंडू मागे एक धाव मिळते. दुसऱ्या धावचा प्रयत्न दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होत आहे. दरम्यान 2 धावणी धावफलक खालतंय. धावसंख्या होत आहे 9. मैदानावरती पोंजे आणि बोर्ले या 2 संघांदरम्यान लढत पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज प्रतीक तयार. पॉइंट आणि स्लिपच्या मध्ये चेंडू अडवला जातोय. चेंडू मागे एक धाव मिळाली. पुन्हा एकदा एका धावेने धावसंख्या वाढतंय. धावसंख्या होते 10. 2-5-10 पोंजे. व्यासपीठावर आपण पाहू शकाल आमचे खरं तर जितेंद्र जावई कलंबुली यांचं इथे आगमन झालं या मुख्य व्यासपीठावर. जितेंद्र जावई आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर या स्पर्धेला तुम्ही सदिच्छा भेट दिली आणि या स्पर्धेची शोभा वाढली. षटकातील काही चेंडू शिल्लक असताना गोलंदाज प्रतीक काय अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय आपल्या पोंजे संघासाठी. स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातो. चेंडू मागे मात्र एक धाव मिळाली पोंजे संघाला. पुन्हा एकदा एका धावने धावसंख्येत भर पडली. धावसंख्या होते 2-11. भवेश, खरं तर सांगायचं झालं ना तर हे दोन्ही संघ एकाच विभागातले आहेत. बोर्ले आणि पोंजे म्हटलं अगदी जवळ जवळचे दोन्ही संघ आहेत. दोघांच्या प्लस पॉईंट वीक पॉईंट सर्व काही माहीत असणार हे दोन्ही संघ आहेत. त्यामुळे मॅच मध्ये मजा येणार. प्रतीक गोलंदाज. पुन्हा एकदा
निर्धाव चेंडूची सांगता झाली, काय गोलंदाजी, वाखाणण्याजोगी अशी गोलंदाजी झाली. गोलंदाज प्रतीकच्या माध्यमातून धावसंख्या 11 असताना दुसरं षटक देखील या ठिकाणी संपलं जात आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण, सुंदर अशी गोलंदाजी बोर्ले संघाच्या वतीनं काहीस रोखून धरलाय पोंजे संघाला. नक्कीच, कारण भवेश 2 षटकामध्ये 11 धावा म्हटलं ना तर 2 विकेट देखील गेलेत. म्हणजे 5 षटकांचा हा सामना असताना पोयंजे संघाची मी म्हणेन नाजूक आणि बिकट परिस्थिती पाहायला मिळते. अवघ्या पॉवर प्ले मध्ये जर 11 धावा म्हटल्या तर येणाऱ्या 3 षटकांमध्ये मग काय परिस्थिती असेल. त्यामुळे बोर्ले टीम आता हवी झाली आहे आतापर्यंत पोयंजे टीमला जर विचार केला तर. परंतु आता निराशा करून फायदा नाहीये. तुम्हाला झालं गेलं विसरून आता पोयंजे संघाला उभारी घ्यावी लागेल, उमेदीनं पुढे जावं लागेल आणि आता येणाऱ्या 3 षटकांवर तुम्हाला एक्सप्लोजिव्ह बॅटिंग, स्टॉर्मी बॅटिंग करावी लागेल. अगदी हाहाकार आणि मी म्हणेन फायरिंग करावी लागेल बॅटिंगच्या माध्यमातून या दोन्ही फलंदाजांना. बरोबर रिवॉल्व. खरं तर पॉवर प्लेचे 2 षटक म्हटल्यानंतर त्याच षटकांवरती हाणामारी करावी लागते. जवळजवळ 20-25 प्रति षटकामागे फलंदाजी करावी लागते फलंदाजांना. इथं मात्र कुठेतरी पोयंजे संघ बॅकफुटवर असताना पुन्हा एकदा तिसरं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाज दर्शन लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवला गेलाय. चेंडू मागे मात्र 1 धाव मिळाली पोंजे संघाला. एका धावाने पुन्हा एकदा धावफलक हल्लाय. धावसंख्या झाली 2 बाद 12. नक्कीच भावेश, खरं तर राजेश चव्हाण जो आहे तो हार्ड हिटर फलंदाज म्हणून ओळखला जातो. बघा, एकेरी दुहेरी धावेनं बोर्ले टीम अजून तुमच्यावर हवी होईल. इथे धावांची गरज आहे. आपण टॉस जिंकल्यानंतर तुम्ही जो बॅटिंग घेतलात आणि बॅटिंग घेतल्यानंतर तुम्हाला 5 षटकामध्ये कमीत कमी 45-50 धावा या काढाव्या लागतील. परंतु आता ते पूर्णपणे संकटात सापडले. इथं मात्र मैदानावरती लांबी कमी, उंची जास्त आणि इथं मात्र अतिशय सुंदर असा झेल टिपला गेलाय. राजेश चव्हाणच्या खेळीचा देखील अंत झालाय. बघा, आपण पाहिलं तर अगोदरच 2 फलंदाज बाद झाले होते. आता मात्र शिवसाई पोयंजे संघ अडचणीत आलाय. कारण स्वर्गीय सचिन पाटील बोर्ले टीम त्यांचे गोलंदाज एकापेक्षा एक वरचढ अशी कामगिरी करतात आणि त्यांच्या समोर आता बॅट्समन पूर्णपणे हतबल झालेत की काय. कारण एकही फलंदाज चौकार षटकार मारताना पाहायला मिळत नाही. कारण पोयंजे संघाच्या मागे बरेच समर्थक आलेत, त्यांचे पाठीराखे आलेत. त्यांना मोठ्या अपेक्षा आहेत, आशा आहेत की जास्त धावा होतील. परंतु बोर्ले टीमच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केलाय, भेदक मारा केलाय आणि नक्कीच त्यामुळं हे पूर्ण फलंदाज जखडलेत. खरं तर मंदाऱ्यानं पहिल्या चेंडूवरती खणखणीत असा षटकार मारला होता. कुठेतरी आपले इरादे स्पष्ट केले होते की आम्ही जवळजवळ 20-25 सरासरीनं 5 षटकांचा सामना कुठेतरी 70-75 पर्यंत नक्कीच त्या सामन्याला उभारी देऊ. इथं मात्र निराशाजनक अशी फलंदाजी होत आहे पोयंजे संघाच्या वतीनं. लाल जर्सी मध्ये या ठिकाणी खेळत असलेला बोर्ले संघ, ज्या संघाचं खरं तर सचिन स्मृती नुकतंच, ज्यांच्याशी आमचं मित्रत्वाचे संबंध असलेला सचिन आमचा मित्र आम्हा सर्वांना सोडून गेलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत आहे. इथं मात्र बॅक फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. पहिली धाव सहजरित्या पूर्ण, दुसरी धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी सहजरित्या पूर्ण झाली आणि या 2 धावांनी धावफलक पुन्हा एकदा हलतय. धावसंख्या झाली 3 बाद 14. गोलंदाज दर्शन अप्रतिम अशी गोलंदाजी करताय आपल्या संघासाठी. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस या ठिकाणी बदल. इथं मात्र पॅडल स्वीप, कॅच इज ड्रॉप. एक साधा झेल या ठिकाणी सुटला जातोय. क्षेत्ररक्षक खरं तर दत्ताला मिळालेली ही एक नामी संधी असेल. कदाचित आपण दत्ता 2 धावांवर खेळतोय, त्यानंतर मात्र हा झेल शॉर्ट स्क्वेअर लेगला उडाला होता, तो देखील ड्रॉप झालाय. पुन्हा एकदा बॅट्समन ऑन स्ट्राईक. आतापर्यंत 3 बाद 15. पोयंजे संघ धावांसाठी मैदानावरती झुंजतय आणि आता मात्र बरोबर मंचाच्या समोर झेल. नेत्रदीपक असा या ठिकाणी झेल टिपलाय. एक सुंदर क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असावा.
राजेश या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जातोय. आणि दत्ताच्या खेळीचा अंत झालाय बघा. दत्तांकडनं पुरा अपेक्षा होत्या परंतु तो बाद झालाय. नवीन बॅट्समन त्याची जागा घेण्यासाठी जाणार रसिक मते. दत्ता मैदानाच्या बाहेर जातोय. चार बाद 15 पॉइंटचे संघ नवीन फलंदाज रसिक, गोलंदाज दर्शन या ठिकाणी वाखणण्याजोगी अशी गोलंदाजी करते आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा रसिकसाठी इथं मात्र निर्धाव चेंडूची फेकी होत आहे. सरळ जाऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. यंग टॅलेंट पाहायला मिळते वावेश. खरं तर बघा गोलंदाजाकडे पाहिलं तर मी म्हणेन त्याचं वय फार कमी असेल. अंडर 16 मधला गोलंदाज वाटतोय आणि त्यानुसार गोलंदाजी देखील खूप चांगली केली. आता पाहता पाहता आपण पाहिलं तर 15 धावा आणि 3 षटकांचा खेळही समाप्त झालाय. 3 षटक 15 धावा 4 विकेट. अतिशय दयनीय अवस्थेमध्ये हा शिवशाही पोईंचे संघ. अतिशय सुंदर असं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. आणि खास करून बोर्ले टीमचं कौतुक करूया. 10 मिनिटांमध्ये 3 षटक. 4 बाद 15 5च्या सरासरीनं या ठिकाणी पोईंचे संघ वाटचाल करत असताना उल्वे संघ आणि पाटणोली संघ, एनसीसी उल्वे आणि आराध्या स्पोर्ट्स पाटणोली टीम. तुम्हाला ऑफिशियली पहिला आणि अंतिम कॉल असेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणे गरजेचं आहे. सिद्धेश ट्रॉफी 2024 शानदार आयोजक श्री रुपेश भाई, सरपंच ओवळे ग्रामपंचायत, राकेश भाई रायगड जिल्हा उपाध्यक्ष क्रिकेट असोसिएशन रायगड. चौथ्या षटकाला सुरुवात होते. आता आणखी एक नौका गोलंदाज आपण पाहतोय. खरं तर 24 इव्हेंटचे फाउंडर संदेश पाटील आणि यांचा संघ 10 मिनिटांमध्ये बघा त्यांनी 3 षटक फेकलेत. म्हणजे त्यांना किती वेळेची किंमत आहे. चौथा ओव्हर. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं चौथं षटक घेऊन गोलंदाज साहिल. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू पंचकडनं स्क्वेअर घोषित करण्यात आले. दरम्यान अतिरिक्त एका धावेने धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली 4 बाद 16. रिव्ह्यू घेण्यात आलाय अंपायर्स वाईट साठी. फिल्डिंग रिव्ह्यू यस चेक केलं जाईल. फिल्डिंग रिव्ह्यू असेल. हा खर तर नारळ फोडल्याशिवाय आणि माणूस माणसाला जोडल्याशिवाय माणुसकी समजत नाही. त्याच्या ठिकाणी प्रत्यय रुपेश भाईंच्या आणि राकेश भाईंच्या प्रेमाखातर या ठिकाणी आपण सर्वजण या मॅचचा आनंद घेत असताना व्यासपीठावरती बरेचशी अशी मान्यवर मंडळी, सामाजिक राजकीय क्रीडा क्षेत्रातील यस व्हाईट बॉल रिव्ह्यू अनसक्सेसफुल. फिल्डिंग रिव्ह्यू समाप्त झालेला आहे याची तुम्ही नोंद घ्या. अंपायर डिसिजन इज करेक्ट. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव. आयोजन समितीच्या वतीनं योग्य असे या ठिकाणी निर्णय. आणि एका धावेनं आपण पाहू शकाल 16 या आकड्यावर धावसंख्या देखील पाहायला मिळते. इथून पुढे आता गाडीचा एक्सलेटर जो आहे तो द्यावा लागेल, वेग वाढवावा लागेल. धावा फार कमी आहेत पोंजे टीमच्या. गोलंदाज साहिल या ठिकाणी तयार होतोय. हुक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चेंडू क्षेत्ररक्षक या ठिकाणी अडवतोय. एक धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण झाली. दरम्यान 2 धावांनी पुन्हा एकदा धाव फलक हल्लाय. सॉरी या ठिकाणी 1 शॉट. एक धाव या ठिकाणी निश्चितच कमी मिळेल. कुठेतरी फलंदाजांची जी धावगती आहे ना ती कुठेतरी त्यांना त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करावं लागेल. 17 धावा धाव फलकावर 4 विकेट झालेत. पोइंजेची जोडी आता मात्र ही उभी आहे खेळपट्टीवर मधोमध.
आणि बोर्ले टीमच्या प्रत्येक गोलंदाजांनी भेदक मारा केल्यामुळं आता मात्र पूर्णपणे अडचणीत आलाय संघ. पुन्हा एकदा साहिल तयार होत आहे. इथं मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा पंचांकडनं स्क्वेअर घोषित करण्यात आलाय. कुठेतरी साहिल गोलंदाजीची लय गमावत आहे. सलग 2 वाईट चेंडू फेकलेत. शायद आज साहिल का इस प्रतियोगिता में डेब्यू है. इस श्रृंखला में बोर्ले टीम की ओर से यहां पर एक कड़ा प्रहार किया है और आसान सा कैच पकड़ा है. बोर्ले टीम के फील्डर ने, प्रतीक ने, ऋतिक पाटिल, मैन फ्रॉम बोर्ले, एज अ फील्डर दर्शनाने 2 षटक फेकलेत. अतिशय सुंदर असे षटक फेकलेत या सामन्यामध्ये. बोर्ले संघाच्या वतीनं काही गोलंदाजी केली. 5 गडी बाद झालेत. आपण पाहता जर स्कोर कार्ड वर नजर टाकली तर अवघ्या धावसंख्या देखील 18. 5 गडी बाद 18. रसिक मध्ये केलपट्टीवर आहे. आता नवीन बॅट्समन मैदानात येतोय सचिन भोईर. सुनील मैदानाच्या बाहेर जातोय. नवीन फलंदाज येतोय सचिन. शांत आणि सुंदर असं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय मैदानावरती. सिद्धेश ट्रॉफीचं सुसज्ज असं शानदार असं मैदान. गोलंदाज साहिल स्ट्राइक वरती जातोय. नौका फलंदाज सचिन. इथं मात्र निर्धाव चेंडू फेकला जातोय. अप्पर कट करण्याचा प्रयत्न होता मात्र कुठेतरी फसला असावा फलंदाज सचिन याचा. खरं तर बॅटला उंची दिली होती मात्र सरळ चेंडू जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला. दरम्यान निर्धाव चेंडूची फेकी आणि इथं मात्र खराब चेंडू फेकलाय गोलंदाज साहिल यानं. अतिरिक्त पुन्हा एकदा एका धावेने धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली 19. 5 बाद 19. पोइंजे षटकातील काही चेंडू शिल्लक असताना पुन्हा एकदा खरं तर अजून आपण पाहिलं या षटकामध्ये जवळजवळ 4 वाईट बॉल आले आहेत. त्यामुळं दिशाहीन मारा पाहायला मिळतोय गोलंदाजाचा. तर मात्र याचा फायदा नेमका पोइंजे टीमला होतोय. आणि सचिन जो फलंदाज आपण पाहू शकाल त्याच्याकडे फार मोठी ताकद आहे मोठमोठे फटके खेळण्याची. कारण संघ अडचणीत आहे. गरज आहे धावांची. 20 धावा 5 गडी बाद. बिकट परिस्थितीत सापडलाय पोइंजे संघ आणि षटक क्रमांक सुरू आहे 4. मैदानावरती फलंदाज रसिक आणि सचिन दोघांनाही मोठे फटके खेळावे लागतील आपल्या संघासाठी. आणि इथं मात्र डॉट बॉल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची फेकी गोलंदाज साहिलच्या माध्यमातून कमबॅक करतोय. स्वतःला या ठिकाणी सावरतोय गोलंदाज साहिल. 4 चेंडू निर्धाव वाईट फेकलेत. पुन्हा एकदा गोलंदाजीची लय पकडतोय गोलंदाज साहिल. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण झाली. धावसंख्या झाली 5 बाद 22. षटकातील अंतिम अर्थातच शेवटचा चेंडू. गोलंदाज साहिल स्ट्राइक वरती. फलंदाज सचिन. इथं मात्र हुक करण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. 22 धावा धावफलकावर 5 गडी बाद झाले आहे. बोर्ले विपक्ष पोइंजे असा आपण सामना पाहतो. यानंतर सामना असेल एनसीसी उल्वे विपक्ष आराध्य स्पोर्ट्स पाटणोली. बघा 1 षटक बाकी आहे. दोन्ही टीमच्या कर्णधारांनी रिपोर्टिंग करा लवकरात लवकर. कारण इनिंग ब्रेक मध्ये तुमचा टॉस होईल आणि एका षटकाचा फक्त खेळ बाकी आहे. चला बोर्ले टीम लगेच क्षेत्ररक्षण सजवा. लास्ट ओव्हर आहे. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला समाप्त करायचे आहेत हे 5 ओव्हर. रोहित मात्रे आम्हाला माहिती देतील की 4 षटकांसाठी किती वेळ घेतलाय.
15 मिनिटं नक्कीच, म्हणजे तुम्ही या वेळेचा बंधन किंवा नियम पालन केलेला आहात, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी लास्ट ओव्हर बाकी आहे, खेळण्यासाठी सज्ज असेल पुन्हा एकदा सचिन आणि त्याचा सहकारी फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल रसिक मते. गोलंदाजच्या भूमिकेत शुभम पाटील. इस मैच का ये आखिरी ओवर, मैदान पर बल्लेबाज है रसिक और सचिन. आमचे बेस्ट स्कोरर आर्यन म्हात्रे, आर्यन अजित म्हात्रे. एयरपोर्ट आपण यायचं आहे व्यासपीठावर. गेंदबाज है शुभम, बोरले टीम की ओर से. अब तक टीम की कुल रन संख्या है 22, लॉस ऑफ 5 विकेट. गोलंदाज शुभम, सामन्यातील अंतिम षटक या प्रथम सत्रातील हाताळत असताना पहिला चेंडू. इथं मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू झेल होत आहे. एक साधा आणि सोपा झेल या ठिकाणी. रसिक या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जातोय. शुभम याच्या पहिल्या चेंडूवरती साधा आणि सोपा या ठिकाणी झेल टिपला गेलाय. धावसंख्या 22 असताना 6वा मोरा तंबूच्या नवीन फलंदाज येतोय जिग्नेश. पुन्हा एकदा अतिशय सुंदर अशी गोलंदाजी होत आहे पोईंच्या संघाच्या वतीनं, बोरले संघाच्या वतीनं. नवीन फलंदाज मैदानावरती, स्ट्राइक वरती जिग्नेश. उर्वरित 5 चेंडूंचा सामना करण्यासाठी आणि इथं मात्र झेलबाद होतय. यष्टीरक्षक कामगिरी चोख बजावतो या ठिकाणी. जिग्नेशच्या खेळीची समाप्ती होत आहे. खरं तर यष्टीरक्षक संदेश पाटील 24 लाईव्हचे स्वतः मालक, ओनर ऑफ 24 लाईव्ह. नवीन फलंदाज दुर्वेश, गोलंदाज शुभम या ठिकाणी अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय आपल्या बोरले संघासाठी. पाहूया दुर्वेश. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती सहजरित्या एक धाव मिळवली. धावसंख्या 1 ने वाढताय. धावसंख्या होते 23, 7 बाद 23. आपण पाहतोय अगदी मैदानावर एकनाथ गायकवाड, म्हटलं तर समाधान गायकवाड यांचे पिताश्री यांचे इथे आगमन झाले. खरं तर आमच्या या सर्व टीमचे मॅनेजर म्हणून त्यांना आम्ही मानतो. पूर्ण आयोजनाची मॅनेजमेंट त्यांच्याकडे असते. ते समाधान गायकवाड यांचे पिताश्री एकनाथ गायकवाड यांचं आगमन झालं. मी विनंती करतोय काकांना की या पण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. खरं तर समाधान गायकवाड यांचा सुपुत्र बघा, तिन्ही रात्र आज खूप मस्ती करतोय या आयोजनामध्ये. त्याला आपण पाहतोय घरी थांबत नाही, तर तो थेट मैदानावर येतोय. 7 बाद 24 मैदानावरती सामना चालू आहे बोरले आणि पोंजे या दोन संघांदरम्यान. उर्वरित चेंडूंचा सामना करण्यासाठी फलंदाज सज्ज जिग्नेश आणि दुर्वेश. इथं मात्र एक धावावरती समाधान मानावं लागतंय. दोन्ही फलंदाज जिग्नेश आणि दुर्वेश या दोघांना एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. धावसंख्येली 25, 7 बाद 25. पोईंजे संघ षटकातील काही चेंडू शिल्लक, धावसंख्या मात्र 25. अर्थातच या सत्रातील शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा सूरज गायकवाड आमचे बाया. आपण तर या बाया यायचे. आपण पहिल्या सत्राचा खेळ इथे समाप्त झालाय अवघ्या 26 धावांवर. एक धाव येत आहे. एका धावेने धावसंख्येत भर पडली. धावसंख्येली 26, 7 बाद 26. इथं मात्र पहिलं सत्र संपतंय.
यानंतरचं समालोचन थँक्यू भावेश. आपण व्यासपीठावर पाहुण्यांचे इथे आगमन. सचिन दादा या, आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि मनोहर पाटील यांचा आवाज तुम्हाला उत्तरार्धामध्ये ऐकायला मिळेल. सुजितजी धुमाल आणि सचिन पाटील या मान्यवरांचे इथे शुभ आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर आमचे मित्र दिगंबर घरात यांचंही आगमन झालंय. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत दिगंबर घरात. आणि लगेच आपण स्वागत कक्षाकडे जाणार आहोत. त्यांनी टॉस देखील करणार आहोत. टॉस करण्यासाठी मी एनसीसी उल्वे आणि आराध्य स्पोर्ट्स पार्टनर टीमला आमंत्रित करतोय. चला आपण टॉस करून घेऊया. मी निलेश धीरज ओवलेकर साहेबांना विनंती करतोय. धीरज ओवलेकर एक युवा उद्योजक, आपण यावं, आपल्या शुभ हस्ते हा टॉस करूया. एनसीसी उल्वे विपक्ष आराध्य स्पोर्ट्स पाटणोली, दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा. बघा धीरज ओवलेकर उल्वा कॉल हेड. आणि उल्वे संघ टॉस जिंकला, फक्त निर्णय सांगायचा आपला. ठरवून सांगू. पेंडिंग, डिसिजन पेंडिंग. थँक्यू धीरज ओवलेकर. आणि लगेच आपण स्वागत कक्षामध्ये पाहुण्यांचं स्वागत सन्मान करूया. आमचे खरं तर जावई दयाल पाटील वहाल यांना मी सर्वप्रथम आमंत्रित करतोय. बघा 3 जावई भाऊजी गेलेत आताच उपस्थिती दर्शवून आमच्या इकडे. त्यानंतर जितेंद्र भाऊ आपण यावं. काना घरत साहेब आपल्याला ही विनंती आहे, आपण यावं. चला पाहुण्यांचा आपण आपल्याला मिळालेल्या वेळामध्ये लवकरात लवकर सत्कार करून घेऊया. थोडासा लो स्कोरचा मॅच आपल्याला पाहायला मिळाला. या अगोदर पूर्वार्धाचा खेळ पाहिलात, स्पर्धेतला लो स्कोर नक्कीच पॉइंट संघाच्या नावावर लागलाय. परंतु बघा लो स्कोर देखील असला तरी डोकेदुखी ठरू शकते कोणत्याही स्पर्धेमध्ये. पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान होतोय. दयाल पाटील साहेब अर्थातच वहाळ गावचे आमचे जावई, त्यानंतर कृष्णा घरत, जितेंद्र भाऊ कळंबोली, या सर्व मान्यवरांना आपण सन्मानित करीत आहोत. आमचे लाडले आयोजक सरपंच साहेब रुपेश गायकवाड, गजानन भाऊ, राकेशजी गायकवाड, महेश गवानकर, मनकुश नाईक, बलिराम गायकवाड या सर्वांच्या उपस्थित यांच्या शुभ हस्ते केला जातोय सन्मान. त्यानंतर दशरथ मते आणि केजी यांनाही विनंती आहे की कृपया आपण ही व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. या केजी एक उत्कृष्ट समालोचक आहे आणि माजी ग्रामपंचायत सदस्य देखील राहिलेत पोंजे गावचे. आणि दशरथ मते म्हटलं तर एक वेगवान गोलंदाज, पोंजे गावची ओळख. यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. त्यानंतर मी स्वागत कक्षामध्ये आमंत्रित करतोय दिवंगत दिबा पाटील. स्वागत कक्षामध्ये आमंत्रित करतोय निलेश खारकर, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष उल्वा नोड. धीरज ओवलेकर आपणही यावं. आणि याच दरम्यान या व्यासपीठाकडे ज्यांचं आगमन होतोय ते वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर जोशी साहेब, डॉक्टर KP सर आणि हरिदास मडवी आमचे ज्येष्ठ पंच यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलफेअर डॉक्टर असोसिएशन के अध्यक्ष आदरणीय सन्माननीय डॉक्टर जोशी सर, आपलं सहर्ष स्वागत. KP पाटील सर, डॉक्टर KP पाटील सर आणि हरिदास मडवी साहेब आपलं सहर्ष स्वागत. स्वागत होतोय निलेश खारकर आणि धीरज ओवलेकर यांचं. हा सत्कार आणि स्वागत केलाय भव्य दिव्य या ठिकाणी मोठ्या फटक्यानं षटकाराने स्वागत केलंय निलेशजी खारकर आणि धीरजजी ओवलेकर. थैंक यू. जाएंगे दोस्तों मैदान में. पहली गेंद के ऊपर ये पहला बड़ा स्ट्रोक था. चांबो की ये दादागिरी है. गेंद जाएगी सीमा पर, मिल जाएगा एक और बैक टू बैक. ये दूसरा छक्का.
थैंक यू सो मच। जब से इस टूर्नामेंट की शुरुआत हुई है, सिद्धेश ट्रॉफी, आमदार ट्रॉफी 2024 की, चांबो ने पूरा जायजा लिया था 24 लाइव इवेंट्स। पिछले 2 रातों से इधर ही थे। जिस तरीके से जायजा लिया, अभ्यास किया, जिस तरीके से गेंदबाजों ने गेंदबाजी करी और लगातार 2 छक्कों के साथ आगाज किया मैदान में, जबरदस्त बल्लेबाजी का नजारा। जीतने के लिए टारगेट था केवल 27 का और पहले 2 में 12 बन चुके। गेंदबाजी के लिए बिल्कुल रसिक मध्य, बॉडी लैंग्वेज, शारीरिक भाषा, झुके हुए कंधे, गिरे हुए सर यहाँ पर बता रहे कि मुकाबले में से शारीरिक भाषा अच्छी नहीं है। कमबैक करने की कोशिश थी, अंपायर दिखा रहे कि थोड़ी सी हाइट फैक्टर, ऊंचाई ज्यादा थी इस गेंद के ऊपर। क्रिकेट में ऐसे कई सारे मौके हमने देखे जहां पर मुकाबले बदलते हुए देखे हम, लो स्कोरिंग के थ्रिलर, सस्पेंस हमने अनुभव किया है। लेकिन इस विकेट के ऊपर रन बचाना क्या इतना आसान बनेगा? जिस तरीके से हमारे स्कोरर रोहित ने हमें जानकारी दी थी कि यहाँ पर रन चेस करना आसान नहीं है, लेकिन जब आपके सामने 27 का टोटल हो तो आपकी किस प्रकार से सोच होती है ये भी देखने वाली बात है। पहली 3 गेंदें, रन बने हैं टोटल 12। गेंदबाजी के लिए रसिक मत है, इस ओवर की 4थी गेंद लेकर है तैयार। प्रफुल्ल के सामने ये गेंद थी, स्विप किया इस गेंद को, गेंद जाएगी स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। 2 छक्कों के बाद ये चौका। थैंक यू सो मच। मनोहर, अभी हमारे किरण घरत काफी टेंशन में आए हैं, देखो उनके चेहरे पर। खिलाड़ी वहां पर जरूर तैनात है। केवल सिंगल मुकाबले में से मजा निकालने का काम किया था पिछले कुछ स्ट्रोक ने, जो 2 छक्के 1 चौका रसिक के ओवर में लगा। 12 रन अब तक बनाने में कामयाब रही है। 5 ओवर का मुकाबला था, 27 का छोटा सा टारगेट लेकर मैदान के अंदर उतरी। शुरुआत दमदार रही, विकेट एकमात्र जरिया थी। विकेट क्या आएगी, मुकाबले में क्या चमत्कार करने में कामयाब रहेगी पॉइंट्स टीम, देखने वाली बात है। संदेश पाटिल, ओनर ऑफ 24 लाइव इवेंट्स, क्लासिकल स्ट्रोक, इस पर लिखा था क्लास, वो भी कैपिटल लेटर्स में। गेंद सीमा पार, चौका। थैंक यू सो मच। रात में अक्सर वही जागता है जो प्यार का मारा हो या फिर प्यार में हारा हो, लेकिन ये क्रिकेट के दीवाने हैं दोस्तों। उन सभी दीवानों का हम तहे दिल से स्वागत कर दें। हमारे आजकल के नौजवान दोस्तों क्रिकेट के पीछे, पैसों के पीछे, लड़कियों के पीछे बेहद पागल है। उन लड़कियों के पीछे पागलों के लिए हम जरूर कहेंगे दोस्तों कि नारी के चक्कर में भूल ना जाना यारी। जब एक दिन लात मारेगी नारी तो आएगी याद हमारी। दोस्तों की ये दुनियादारी और ये क्रिकेट का खेल, और सभी चाहने वाले सभी का हम स्वागत कर दें। दुनिया में पैसा भी बेहद जरूरी हो जाता है दोस्तों, केवल लड़कियां और खेल के पीछे मत भागो, क्योंकि दोस्ती, यारी, प्यार, मोहब्बत सिर्फ एक कहानी है। पैसा यहाँ का राजा और पैसा यहाँ की रानी है। हमारे पास समय है दोस्तों, इसलिए हम आपका ध्यान इधर उधर भटकाने की कोशिश कर रहे। मुकाबले में 24 गेंदे और केवल 6 रन की जरूरत है, और उसी चौके के साथ इस टूर्नामेंट का ये लगभग 100वां चौका आता हुआ। तो बैटिंग पैराडाइज विकेट है, और इसी विकेट के ऊपर पहुंचे टीम रन बना नहीं पाई। 24 गेंदे 6 रन। ललचाया था, इस बार गति में मिश्रण किया, शरीर से टकराई गेंद। चांबो को देख के उनकी बॉडी हम देखेंगे, जिस तरीके से क्रिकेट में फिटनेस जरूरी होती है, लेकिन उनको देखकर लगता नहीं कि इतनी भी जरूरी होती है। लेकिन जिस तरीके से बल्लेबाजी भी होती है, बड़े बड़े टूर्नामेंट में बड़े बड़ी पारियां इस खिलाड़ी से हमने देखी है, और इस बार भी कमाल का प्रदर्शन करते हुए। केवल 6 की आवश्यकता है, आने वाली 23 गेंदे और 6 रन। अच्छा स्ट्रोक सीधे बल्ले से, गैप में है, गेंद जाएगी सीमा पार। मुकाबला आसान सा है बोरले टीम के लिए। एक और चौका। देखा जाए तो मैं डेस्कटॉप यानी कि कंप्यूटर चलाते हुए देखा था, तो मैं आज उसके बल्ले से बहुत ही रन आ रहे हैं। बहुत अच्छा बल्ला चला रहा है। निश्चित तौर पर अंपायर का इशारा आता हुआ कि ये गेंद नो करार आहे, गेम इज ओव्हर। आणि या दरम्यान नंदराज शेठ मुंगाजी यांचं इथे आगमन झालंय।
27 गाव प्रकल्प बाधित संघर्ष समिती दिवंगत दिबा पाटील साहेबांच्या नावाने जी समिती आहे 27 गाव त्या समितीचे अध्यक्ष तथा पनवेल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांचे इथे आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर नक्कीच आपण स्वागत करण्यासाठी आमंत्रित करूया दापोली गावचे आदरणीय युवा कार्यकर्ते सचिन पाटील आणि त्यांच्या समवेत एक रन सुजित धुमाल. सुजित धुमाल आणि सचिन पाटील यांना सन्मानित करूया. एका धावेची गरज आहे फक्त, मॅच जवळ संपत आलेली आहे, वन साइड मॅच. आणि त्याचबरोबर साई पाटील आपण यावं, त्यांचा सुपुत्र आहे. एका धावेची गरज आहे, स्कोर इज लेवल. धुमाल साहेब त्याचबरोबर सचिन पाटील यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. आणि मॅच फिनिश. तर जाऊ या स्वागत कक्षामध्ये. आपण पाहता मान्यवरांना सचिन पाटील, सुजित धुमाल, सुस्वागतम, स्वागत करूया. या आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत कक्षामध्ये हा यथोचित मान सन्मान सुरू आहे.